श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रमैत्रिणी. नम्रता कृष्ण या माझ्या चॅनलला तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण मोत्यांचे एकदम सुंदर सोपे असे फूल शिकणार आहे. ते फूल बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया. कमी साहित्य लागणार आहे आपल्याला एकदम. रंगीत मोती घेतले दोघंही 5 नंबरचे मोती आहे. नायलॉन धागा घेतलेला आहे. धागा कापायला कात्री घेतलेली आहे आणि वस्तू बनवायला सुई घेतलेली. हे फुलं आपण कॉर्नरचे डिझाईन कशी ठेवायची त्याच्याकरता आपण शिकणार आहे. कॉर्नरची फुलं कशी बनवायची त्याच्याकरता आज आपण ही फुलं कशी बनवायची ते शिकणार आहे. हे पहा, मी सुई घेतलेली आहे. सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे. धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे पहा. आणि आता आपल्याला धाग्यामध्ये 12 रंगीत मोती ओवून घ्यायचे आहे. तर मी लाल मोती ओवून घेणार आहे पहा. धाग्यामध्ये सुरुवातीला 12 मोती आपल्याला धाग्यामध्ये ओवून घ्यायचे आहे. हे पहा, हे 12 मोती धाग्यामध्ये ओवून घेतलेले आहे. आणि आता ह्याचा आपल्याला गोल बनवायचा आहे. तर गाठ आहे. गाठीजवळचा हा जो मोती आहे त्याच्यातून आपल्याला सुई अशी वरती बाहेर काढायची. ही अशी सुई आपण बाहेर काढली पहा. दिसते ना सगळ्यांना सुई काढलेली. आणि त्याचा आपण असा गोल करून घेतलेला आहे. हा असा गोल करून घेतल्यानंतर आपण सगळ्या मोत्यांमधनं सुई परत एकदा फिरवून घेऊया. तुम्हाला जर मोत्याच्या वस्तू पाहिजे असतील तर 9765880524 या नंबरवर मला कॉल करा. मी ऑर्डरसुद्धा घेते आणि निरनिराळ्या वस्तू मी बनवत असते आणि त्याची मी ऑर्डर घेत असते. तुम्हाला जर पाहिजे असतील तर मला सांगा. मी मोत्याची पावलं, स्वस्तिक, फुलं, निरनिराळ्या डिझाईनचे फुलं, रांगोळ्या ताटाभोवतीच्या अशा मी सगळ्या वस्तू बनवत असते. हे पहा, आता मी ह्या सगळ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे. 3च पाकळ्या आपल्याला ह्या फुलाच्या बनवायच्या आहे. तर हे पहा, ह्या मोत्यामधनं सुई बाहेर काढलेली आहे. आता आपल्याला 5 पिवळे मोती घ्यायचे आहे. हे 5 पिवळे मोती घेतले पहा. आणि आपण ज्या मोत्यातनं सुई बाहेर काढली त्याच मोत्यातनं सुई आपल्याला परत त्याच दिशेने बाहेर काढायची आहे पहा. ही अशी सुई मी बाहेर काढून घेतलेली आहे. धागा ओढून घ्यायचा आहे. काय होतं ना मैत्रिणींनो, आपण एका मोत्यातनं 4-4, 5-5 वेळेस सुई काढत राहतो. सुई आपली ह्या मोत्यातून त्या मोत्यातून 4-4, 5-5 वेळेस फिरत असते. कारण का तर आपली ही मोत्याची विण पक्की येण्याकरता आपण एका मोत्यातनं 4-4, 5-5 वेळेस धागा बाहेर काढत राहतो. आणि मग काय होतं, तो धागा ओढण्याकरता हात सहज असा मागे होऊन जातो. तर त्याच्याकरता तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला नीट दिसत नाही आहे. पण मी तुम्हाला प्रत्येक मोत्यातनं सुई कशी बाहेर काढायची ते दाखवत असते पहा. आता मी मागच्या व्हिडिओला कंदील शिकला 2-3 जणांनी मला कॉमेंट्स टाकली. पण तुम्ही व्यवस्थित माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जा. मी प्रत्येक मोत्यातनं सुई कशी बाहेर काढायची हे सांगत असते. हे पहा, आता मी ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे.
आता आपल्याला इथे 10 पिवळे मोती परत ओवून घ्यायचे आहे. हे 10 पिवळे मोती ओवून घेतले पहा. आणि आता आपल्याला काय करायचं, 2 2 4 2 6 2 8 9 10 पिवळे मोती आपण ओवून घेतले. तर हे 6 मोती वरचे साईडला करायचे. हे 6 मोती, हे 2 2 4 आणि 2 6 मोती साईडला करायचे. हे 3 खालचे, हे 4 जे खालचे मोती आहे त्याच्यातले हे 3 मोतीसुद्धा साईडला करायचे. आणि हा जो मधला एक मोती आहे 7 नंबरचा, हे 6, हे 7 आणि 3 10 असे 10 मोती आहेत. तर हे 6 साईडला करायचे, हे 3 6 साईडला करायचे. 9 मोती साईडला केले. हा जो 7 नंबरचा मोती आहे पहा, मी मोत्याचा नंबर, कोणत्या मोत्यातनं सुई कशी काढायची, कोणत्या दिशेने काढायची हे सगळं सांगत असते. आता ह्या 7 नंबरच्या मोत्यातनं सुई आपण अशी बाहेर काढली पहा. ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. हे पहा, इथे आपली ही चौकट डिझाईन तयार झाली. ही चौकट डिझाईन तयार झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, 4 पिवळे मोती ओवून घ्यायचे. आता आपल्याला पिवळेच मोत्यांचं काम आहे. इथे लाल मोती आपण फक्त 12 ओवून घेतलेले आहे. आता मी 4 पिवळे मोती धाग्यामध्ये ओवून घेते. पहा, दिसतंय ना तुम्हाला कोणत्या मोत्यातनं कोणती सुई बाहेर काढते, किती मोती मी धाग्यात ओवते आहे ते. आणि मी अगदी जीव तोडून तुम्हाला सगळ्यांना सांगत राहते. तरी मला कॉमेंट्समध्ये म्हणतात की तुम्ही व्हिडिओ परत करा, दिसत नाही, हात मागे जातो. तुम्ही व्हिडिओ नीट पहा. आता मी हे जे 5 मोत्यांचा गोल केलेला आहे, तर मी ह्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे. ह्या 5 मोत्यांच्या गोलातल्या ह्या 2 मोत्यातनं मी सुई बाहेर काढते आहे. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. धागा ओढून घेतला आहे. पहा, ही इथे आपली अशी एक पाकळी तयार झालेली आहे. आता आपण हा जो मधला मोती आहे, आपण ज्याच्यातून सुई बाहेर काढली, गोलातला लाल मोती, त्याच्यातनं सुई बाहेर काढली. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर लगेचचा जो एक लाल मोती आहे त्याच्यातून सुद्धा सुई आपण बाहेर काढणार आहे. ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर आता आपण इथे 5 मोत्यांचा गोल केला. इकडे सुद्धा आपल्याला 5 मोत्यांचा गोल करायचा आहे. तर आपण ह्या पाकिटले हे 2 मोती आणि 3 मोती होऊन 5 मोत्यांचा गोल करू. हे 3 मोती ओवून घेतलेले आहे. आणि ह्या 2 मोत्यात आता ही जी पाकळी केली, ह्या पाकळीतले हे 2 मोती ह्याच्यातनं सुई काढणार आहे आपण. ह्या 2 मोत्यामधनं सुई अशी बाहेर काढली, धागा ओढून घेतलेला आहे. आणि परत आता आपण ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो एक मोती, त्याच्या शेजारचा एक मोती, अशी सुई बाहेर काढणार आणि परत त्याच्या शेजारचा एक मोती, अशी 2 मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता आपल्याला परत इथे 5 मोत्यांचा एक गोल करायचा आहे. इथे आपण 3 मोती आणि पाकिटले 2 मोती असा 5 मोत्यांचा गोल केला. आता इथे आपण स्पेशल 5 मोती ओवून घेणार आहे. मला कॉमेंट्स येतात, त्याचा मला राग नाही आला आहे, पण मी तुम्हाला सांगते का, मी अगदी प्रत्येक मोत्यातनं सुई कशी काढायची ते सांगते. आणि हां, एखाद्या वेळेस सुई आता आपल्याला लटकन वगैरे करायचे असेल, सुई निघत नाही, तर धागा ओढण्याकरता चिमट्याचा वापर करायचा असतो, तर हात मागे होऊन जातो. आता मी ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढते. 5 मोती ओवून घेतले आहे. पहा, तुम्ही व्हिडिओ नीट पहा माझा. प्रत्येक वस्तू मी अगदी काळजीपूर्वक तुम्हाला शिकवत राहते. कोणत्या मोत्यातनं आपण सुई बाहेर काढायची, किती मोती घ्यायचे हे पहा. आता मी हा 5 मोत्यांचा गोल इथे केलेला आहे. आता त्याच्या लगतच्या एका मोत्यातनं आपण सुई अशी बाहेर काढणार आहे. तर व्हिडिओला तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्ही मला कॉमेंटद्वारे सांगा की आम्हाला
समजलं नाही तर मी परत शिकवायचा प्रयत्न करेन, पण तुम्ही नेहमी त्याच कॉमेंट्स टाकाल आणि मग मला वस्तू शिकवायलाही जरा प्रॉब्लेम येतो ना. आता मी परत धाग्यामध्ये 10 मोती पिवळे ओवून घेते आहे पहा. हे 10 मोती मी धाग्यामध्ये ओवून घेतलेले आहे. आता परत आपल्याला काय करायचं आहे, 6 मोती वरचे सोडून द्यायचे. हे 2, 2, 4 आणि 2, 6 मोती वरचे सोडायचे. खालचे 3 मोती सोडायचे. झाले 9 मोती. हा जो मधला 7 नंबरचा मोती आहे त्याच्यातनं आपल्याला सुई परत अशी बाहेर काढायची आहे. ही अशी सुई बाहेर काढली पहा. आता इथे आपली ही चौकट डिझाईन तयार झालेली आहे. आता आपण परत धाग्यामध्ये 4 पिवळे मोती ओवून घेऊया. मला वस्तू शिकवायचा आनंद तर खूप होतो, पण हे 4 मोती ओवून घेतले आणि हा जो आपण 5 मोत्यांचा गोल केला त्याच्यातले हे 2 मोती ह्याच्यातनं आपण सुई अशी बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर धागा ओढून घ्यायचा आहे आणि परत ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो मोती, त्याच्या शेजारचा 1 मोती, अशी सुई आपण बाहेर काढलेली आहे. आता इथे आपल्याला परत 3 मोती ओवून 5 मोत्यांचा गोल करायचा आहे. हे पहा, आता मी धाग्यामध्ये 3 मोती ओवून घेते. हे 3 मोती ओवून घेतले आणि ही जी पाकळी केली आपण दुसरी, तिच्यातल्या ह्या 2 मोत्यांमधनं आपण सुई बाहेर काढू वरच्या दिशेने. हे पहा, ही अशी सुई वरच्या दिशेने बाहेर काढली, धागा ओढून घेतलेला आहे. आता परत आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढू, त्याच्या पुढच्या मोत्यातनं सुई बाहेर काढू, त्याच्या पुढच्या मोत्यातनं सुई बाहेर काढू. अशी 3 मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे. आता इथे परत आपल्याला एक 5 मोत्यांचा गोल बनवायचा आहे. हे 5 मोती ओवून घेतले आणि आता परत ह्या मोत्यातनं आपण सुई बाहेर काढलेली आहे त्याच्यातनंच त्याच दिशेने सुई आपल्याला परत अशी बाहेर काढायची आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे, धागा ओढून घेतलेला आहे आणि आता परत आपण त्याच्या शेजारच्या मोत्यातनं सुई बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर धागा ओढून घेतलेला आहे. आता इथे परत आपण 10 मोती ओवून घेणार आहे. हे 10 मोती ओवून घेतले पहा. आता तुम्हाला मी आज हे फूल शिकवलं आहे ते तुम्हाला पूर्णपणे दिसलं असेल तर मला तसं कॉमेंट्समध्ये कळवा की तुम्हाला आज हे फूल कोणत्या मोत्यातून सुई काढली, समजले की नाही ते मला कॉमेंट्समध्ये तुम्ही कळवा. मग मी तुम्हाला परत पुढच्या व्हिडिओमध्ये तो कंदील कसा केला ते शिकवायचा परत एकदा प्रयत्न करेल. आता पहा, आता आपण हे 10 मोती ओवून घेतले. आपल्याला शेवटची तिसरी पाकळी इथे करायची आहे. आता आपण काय करणार, हे 6 मोती सोडून देणार वरचे आणि हे खालचे 3 मोती सोडून द्यायचे आणि हा जो मोती आहे ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढणार आहे. हा 7 नंबरचा मोती, ह्याच्यातनं सुई अशी बाहेर काढून घेतलेली आहे, धागा ओढून घेतला आहे पहा. आता परत आपल्याला इथे 4 मोती ओवून घ्यायचे आहे. हे 4 मोती ओवून घेतले आणि आता आपण हा गोल केला 5 मोत्यांचा. तर ह्याच्यातले हे जे 2 मोती आहे ह्याच्यातनं आपण सुई अशी वरती बाहेर काढणार. ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे पहा. असा धागा ओढून घेतल्यानंतर
परत आपण हा जो मधला मोती आहे ज्याच्यातून सुई बाहेर काढली ही पाकळी करताना, त्याच्यातून सुई परत आपल्याला अशी बाहेर काढायची आहे. धागा ओढून घ्यायचा आहे पहा. आणि परत आता आपण ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे. आता इथे आपल्याला परत ह्या पाकळीतले हे 2 मोती आणि 3 मोती येऊन 5 मोत्यांचा गोल करायचा आहे. सुंदर असं आपलं कॉर्नरचं फूल इथे तयार झालेलं आहे. कॉर्नर रांगोळी आपण आज या ठिकाणी बनवलेली आहे पहा. हे 3 मोती ओवून घेतले, ह्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढली. हा आपला इथे 5 मोत्यांचा गोल झाला पहा. असं सुंदर असं आपलं हे फूल तयार झालेलं आहे. आता आपण काय करणार आहे, ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतलेला आहे. परत आपण त्याच्या पुढच्या मोत्यातनं सुद्धा सुई बाहेर काढून घेणार आहे. ही अशी सुई बाहेर काढली, धागा ओढून घेतलेला आहे. आणि आता परत ह्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढू पहा. ही अशी सुई बाहेर काढली, धागा ओढून घेतलेला आहे. आणि आता इथे आपण गाठ पाडून घेणार आहे. हे पहा, ही अशी गाठ पाडून घेतली. उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेतलेला आहे. सुंदर असं 3 पाकळ्यांचं फूल आपलं इथे तयार झालेलं आहे. हे पहा, ही अशी आपली कॉर्नर डिझाईन ह्या ठिकाणी तयार झालेली आहे पहा. कॉर्नर डिझाईन तयार केलेली आहे. तुम्ही करून पहा, कॉमेंटद्वारे मला कळवा. आणि चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि दुसरं एक, तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहताय ते सुद्धा मला कॉमेंटद्वारे कळवा. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत बाय बाय.